please let me know if my screen is visible to you and my voice is audible to you. Anyone from class, please let me know if my screen is visible to you and my voice is audible to you. Aishwarya Jadwar, Naneshwari Kamble, is my voice is audible to you? Rohit Badgude, Satyavan More, Nagne. Okay, okay. तर our college is giving you incentive to bona fide student. तर अशी एक स्कीम आहे इन्सेंटिव्ह टू bona fide student, म्हणजे जे स्टुडंट आता कॉलेजमध्ये शिकतायत, ठीक आहे, त्यांच्यासाठी एक स्कीम आहे. ठीक आहे. तर त्या स्कीमचं नाव आहे, याची समरी मी तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे. द समरी आय विल रीड इट आउट. ओके. नेम ऑफ द स्कीम दॅट इज इन्सेंटिव्ह टू bona fide स्टुडंट. ठीक आहे. तर जे काही स्टुडंट आहेत आता फर्स्ट इयर टू लास्ट इयर, ठीक आहे, तर यांना आपण इन्सेंटिव्ह देणार आहोत. पण हा इन्सेंटिव्ह कशासाठी? तर विच स्टुडंट कॅन टेक अ बेनिफिट ऑफ दिस स्कीम. आता ही जी स्कीम आहे, इन्सेंटिव्ह कुणाला मिळणार? तर ऑल द करंट स्टुडंट ऑफ ऑल कॉलेजेस ऑर क्लासेस अंडर द स्वेरी अम्ब्रेला. ठीक आहे. म्हणजे स्वेरीच्या अंडर जे काही डिग्री, डिप्लोमा, फार्मसी आणि इंजिनिअरिंग, ठीक आहे, हे जे कॉलेजेस आहेत, तर ह्या कॉलेजचे सगळे फर्स्ट इयर टू लास्ट इयरचे सगळे जे स्टुडंट्स आहेत, दे कॅन टेक अ बेनिफिट ऑफ दिस पर्टिक्युलर स्कीम. तर ही स्कीम काय, ह्याच्यात काय नक्की? तर जर तुम्ही जर कुठल्या स्टुडंटनी एखादं ऍडमिशन, इफ ही ऍडमिटेड न्यूली इफ ही ऍडमिट एनी न्यू स्टुडंट फॉर द फर्स्ट इयर. ओके. तर ह्याचा बेनिफिट काय आहे बघा. व्हॉट आर द इन्सेंटिव्ह अमाऊंट? तर ₹2000 पर ऍडमिशन. ओके. देअर आर ₹2000 पर ऍडमिशन इफ द न्यूली ऍडमिटेड स्टुडंट इज फ्रॉम द महाराष्ट्र. जर एखाद्या स्टुडंटनी, जे आता बोनाफाईड स्टुडंट आहेत, त्यांनी कुणी जर एखादं ऍडमिशन ऍडमिट केलं फर्स्ट इयरला त्याच्या रेफरन्सनी, ठीक आहे, तर ही वुड गेट ₹2000 पर ऍडमिशन. म्हणजे 2 ऍडमिशन केले तर ₹2000, 10 ऍडमिशन केले तर ₹20,000, 8 ऍडमिशन केले तर ₹16,000. ठीक आहे. इफ दॅट ऍडमिटेड स्टुडंट इज फ्रॉम द महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्रातला जर तो ऍडमिटेड, म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही जर ऍडमिशन केलं एखादं, तर तो जो स्टुडंट आहे तो जर महाराष्ट्रातला असेल, तर महाराष्ट्राचा डोमिसाईल असेल, तर एका ऍडमिशनला ₹2000 असं. ठीक आहे. 4 ऍडमिशन असेल तर ₹8,000 या पद्धतीने. ठीक आहे. लाईक दिस वे. आणि ₹5,000 पर ऍडमिशन इफ द न्यूली ऍडमिटेड स्टुडंट इज फ्रॉम द आउट ऑफ द स्टेट. महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र स्टेटच्या बाहेरचा असेल. ठीक आहे. जर तुम्ही जर एखादं ऍडमिशन तुमच्या रेफरन्सनी केलं आणि इफ दॅट स्टुडंट इज फ्रॉम द आउट ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, तर ऍट दॅट टाइम यू विल गेट द ₹5,000 पर ऍडमिशन. पर ऍडमिशन तुम्हाला ₹5,000 मिळतील इफ दॅट स्टुडंट इज फ्रॉम आउट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. दिस वुड बी द इन्सेंटिव्ह अमाऊंट. ओके. आता बघा, फॉर विच ऍडमिशन कॅन द करंट स्टुडंट गेट इन्सेंटिव्ह. आता हे ऍडमिशन तुम्हाला कुठल्या इयरची करायचे किंवा कुठल्या काय ऍडमिशन केल्यावर तुम्हाला हे इन्सेंटिव्ह मिळणार आहे? तर फॉर द ऍडमिशन टू ऑल ब्रांचेस ऑफ फर्स्ट इयर FY BTech ऑफ इंजिनिअरिंग एक्सेप्ट CSE. कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ब्रांचचे सोडून बाकी कुठले, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC ज्या काही ब्रांचेस आहेत आपल्या इथल्या, ठीक आहे, तर त्या कुठल्याही ब्रांचला तुम्ही जर फर्स्ट इयरला ऍडमिशन केले एखाद्या स्टुडंटचं, तर यू विल गेट दिस अमाऊंट, 2,000 आणि 5,000 अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया. ठीक आहे. सो फॉर ऍडमिशन्स टू ऑल ब्रांचेस ऑफ FY BTech इंजिनिअरिंग एक्सेप्ट CSE, कॉम्प्युटर सायन्स सोडून बाकीच्या कुठल्याही याला जर तुम्ही एखादं ऍडमिशन केलं तुमच्या रेफरन्सनी, तर दिस अमाऊंट यू विल गेट. ओके. देन व्हॉट इज द डेडलाईन ऑफ द रजिस्ट्रेशन ऑन अ रेफरल पोर्टल. आता तुम्हाला हे ऍडमिशन तुम्ही केलेत, हे आपण कसं कन्फर्म करणार की मी बाबा हे 5 मुलांचे ऍडमिशन केलेत, मी ह्या 2 मुलांचे ऍडमिशन केलेत आणि मला ही अमाऊंट मिळावं. ठीक आहे. तर ह्याचं काहीतरी ट्रॅकिंग पाहिजे. ठीक आहे. तर मग तुम्ही ही जी नावं देणार आहेत, म्हणजे ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायच्या आधी किंवा ड्युरिंग ऍडमिशन प्रोसेस कधीपर्यंत तुम्ही नावं देऊ शकता ते पण तुम्हाला सांगू. तर हे जी तुम्ही नावं देणार आहात, तर ते नावं तुम्ही कुठं देणार? तर
what is the deadline for registration on a referral portal? तर रेफरल पोर्टल म्हणून एक आपली एक पोर्टल आहे, एक वेबसाईट आहे. तिथे तुम्ही सिम्पली जाऊन तुम्ही तिथं त्या मुलाचं डिटेल तिथे एंटर करून ठेवू शकता. ठीक आहे. आणि ऍट द एंड जेव्हा त्याची ऍडमिशन होईल, तेव्हा तुम्ही सांगायचं की मी ह्या मुलाचं रेफरल पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं, तुमचं लॉग इन असतं. ठीक आहे. तर ते लॉग इन मधून तुम्ही दाखवून की ह्या मुलाचं ऍडमिशन बाबा सिव्हिल इंजिनिअरिंगला झालेलं आहे फर्स्ट इयरला, आणि ह्याचा रेफरन्स मी दिलेला आहे ह्या तारखेला, हा माझा रेफरल पोर्टलवर दिसतोय. ठीक आहे. आणि दिस अमाउंट म्हणजे तुम्हाला क्लेम करून तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. तुम्हाला हे जे आहे हे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्या रेफरल पोर्टल. व्हॉट इज द डेडलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑन रेफरल पोर्टल? द लास्ट डेट ऑफ द कॅप ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस. ही जी कॅपची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस असती फर्स्ट आपल्या ह्याची इंजिनिअरिंगचे, जेव्हा तुम्ही कॅप राऊंड होता येईल ना फर्स्ट इयरचे, अकॉर्डिंग टू द शेड्यूल विल कम. ठीक आहे. आता एक्झाम झाल्यानंतर शेड्यूल येईल आणि कॅप राऊंडची जी काही लास्ट डेट असेल तोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे आता नावं असतील, 10 दिवसांना असतील, 15 दिवसांना असतील, किंवा कॅप राऊंडच्या शेवटच्या राऊंडच्या आधीपर्यंत तुम्ही ह्याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकता, तुम्ही जे रेफरन्स आणले त्यांचे. ठीक आहे. देन हाऊ मेनी स्टुडंट गेट बेनिफिट ऑफ दिस स्कीम इन लास्ट इयर? तर तुम्ही म्हणताल की लास्ट इयर मध्ये लास्ट इयर मध्ये कुणाला याचं बेनिफिट मिळालं का? तर असं गेट अमाऊंट फॉर 18 ऍडमिशन 36,000 रुपीज हॅव बीन गेट टू द 16 स्टुडंट, म्हणजे 16 स्टुडंटना ही अमाऊंट आतापर्यंत, म्हणजे मागच्या ऍडमिशनला 18 ऍडमिशन केले 16 स्टुडंटनी, म्हणजे काही स्टुडंटनी 2 केले असतील किंवा 3 केले असतील, असं 16 स्टुडंटनी 18 ऍडमिशन केलेत आणि त्यांना ती अमाऊंट पण मिळाली. ठीक आहे. ड्युरिंग द अकॅडमिक इयर 2021. ठीक आहे. Then whom should the student contact for the registration on referral portal? आता ही रेफरल पोर्टल जी आहे, ही वेबसाईट जी आहे referral.sweri.ac.in, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा आणखी तुम्हाला या स्कीम बद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर तुम्ही डायरेक्टली द स्टुडंट कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट टू द रिप्रेझेंटेटिव्ह क्लास कोऑर्डिनेटर. क्लास कोऑर्डिनेटरला फोन करून विचारू शकता की नक्की प्रोसिजर कशी आहे. ठीक आहे. मी आता तुम्हाला सांगतोय, पण जरी तुम्हाला नंतर रजिस्ट्रेशन करताना काय अडचण आली, तर तुम्ही डायरेक्टली क्लास कोऑर्डिनेटरला विचारू शकता किंवा प्रॉक्टर टीचरला विचारू शकता किंवा एनी टीचिंग फॅकल्टी, कोणत्याही टीचिंग फॅकल्टीला तुम्ही डायरेक्टली फोन करून विचारू शकता की मला रेफरल पोर्टलवर मुलांची नावं द्यायची, तर काय अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. ठीक आहे. देन विच इज द लिंक ऑफ रजिस्ट्रेशन ऑन रेफरल पोर्टल? रेफरल पोर्टल रजिस्ट्रेशनची लिंक आहे तर referral.sweri.ac.in. ठीक आहे. referral.sweri.ac.in. दिस इज द लिंक फॉर रजिस्ट्रेशन ऑन रेफरल पोर्टल. रेफरल पोर्टल रजिस्ट्रेशन करायची लिंक आहे referral.sweri.ac.in. ठीक आहे. नीट लक्षात घ्या ही. ठीक आहे. आय विल शेअर दिस पीपीटी दिस पीडीएफ फाईल ऑल्सो ऑन ग्रुप आफ्टर दिस सेशन. ओके. आणि टू whom should the student should contact फॉर टेक्निकल सपोर्ट? आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काय अडचण आली, समजा रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काय अडचण आली, रजिस्ट्रेशन करताना काही टेक्निकल एरर येऊ शकतो. ठीक आहे. किंवा आला काय, तुम्हाला काही कळालं नाही त्यातलं, तर तुम्ही यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट टू मिस्टर AM दायडे सर. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे 9545553445. ठीक आहे. ह्या नंबरला तुम्हाला जर टेक्निकली काही प्रॉब्लेम आला वेबसाईट हँडल करताना, तर तुम्ही डायरेक्टली यांना कॉन्टॅक्ट करू शकता सरांना. ठीक आहे. आता बघा, आता ह्याचे काही नियम बघा. तर द डिटेल्स, आता ह्या पॉलिसीचे डिटेल्स बघा लास्ट इयरचे. ठीक आहे. ही जी अमाऊंट आहे, इन्क्रीज इन डायव्हर्सिटी ऑफ स्टुडंट इंटेन्सिव्ह, दॅट इज 5,000 रुपीज विल बी गिव्हन ऍज पर द ऍडमिशन टू बी बोनाफाईड स्टुडंट असेल तर 5,000 रुपये मिळणार. इन्सेंटिव्ह विल बी ऍप्लिकेबल टू द कोर्सेस एक्सेप्ट कॉम्प्युटर सायन्स, हे तुम्हाला सांगितलंच मी. ठीक आहे. द स्टुडंट ऍडमिटेड शुड नॉट लिव्ह बिटवीन. आता जर एखाद्याला फर्स्ट कॅप राऊंडला मिळालं ऍडमिशन आणि त्यांनी मध्ये सोडलं, म्हणजे कट ऑफच्या आधी सोडलं, तर हा क्लेम नाही होऊ शकत. द ऍडमिटेड स्टुडंट शुड नॉट लिव्ह इन बिटवीन एनी कॅप राऊंड अँड शुड बी कंटिन्यू देअर ऍडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट ऑल्सो. ठीक आहे. त्यांनी ऍडमिशन कंटिन्यू केलं पाहिजे. दिस पॉलिसी विल ऑल्सो बी ऍप्लिकेबल टू स्टुडंट टेकिंग बेनिफिट ऑफ कॉलेज अर्न अँड लर्न स्कीम. जरी असेल तरी तो बेनिफिट घेऊ शकतो. दिस इन्सेंटिव्ह अमाऊंट विल बी preferably be adjusted towards any due
or it will be deposited in the bank account. ठीक आहे. तर म्हणजे एखाद्याची काही फी राहिली असेल आणि त्याचा जर 5,000 जर क्लेम होत असेल, तर ती फी मधून डिडक्ट करण्यात येईल किंवा डायरेक्टली त्या मुलाला ₹5,000 दिले जातील आणि हे ॲज पर द रिलेव्हंट सिच्युएशन तेव्हाची जी काही प्रिव्हेंट सिच्युएशन असेल त्यानुसार त्याच्या फी मधून वजा करायचे का त्याला डायरेक्टली बाय हँड द्यायचं हे तेव्हा ठरवलं जाईल. आणि इन केस ऑफ एनी कॉम्प्लीट जर काही कॉम्प्लीट झालं तर अंडर साइन दॅट इज सर विल बी द ऑथराइज टू टेक द फायनल डिसिजन. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. दिस इज द this is the revised circular of this scheme. Okay. These circulars also I will share you. ठीक आहे. To get the incentive, our student must submit the names of the coordinate aspiring the engineering admission with their contract details in advance, tentatively before the start of the CAP registration process to the dean admission publicly and protocol. Details about the process and exact deadline for the submission of these names will be communicated time to time and through the notice. ठीक आहे. तर हे काही रूल्स आहेत. ठीक आहे. तर आता आय विल टेल यू जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय ह्या पोर्टलला तर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार रेफरल पोर्टल तर अशी एक शीट जनरेट होईल. ठीक आहे. लाईक दिस द शीट विल जनरेट. अशी एक शीट जनरेट होईल. लाईक दिस वन शीट विल गेट जनरेट. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही नेम ऑफ दॅट ऍस्पायरंट तुम्ही त्या जो मुलगा आहे जो तुम्ही इंजिनिअरिंगला तुम्ही नाव केलं आहे त्याचं नाव तिथं असेल असल्यामुळं त्याचा ऍड्रेस येईल का. ठीक आहे. ज्युनियर कॉलेज त्यांनी कोणत्या ज्युनियर कॉलेजचं नाव येईल कॉन्टॅक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍस्पायरंट त्याच्या पालकांचा तर तुम्ही जो कोण आपला जो स्टुडंट आहे तुम्ही म्हणजे तुम्ही ज्यांनी काही ह्याचं रजिस्ट्रेशन केलंय त्याचं नाव तिथे येईल. ठीक आहे. PRI नंबर येईल तुमचा तिथं किंवा डिप्लोमा असेल तर ठीक आहे. ईमेल आयडी येईल त्या मुलाचा ज्यांनी आपला रेफरल दिलाय त्याचा तारखेला रजिस्ट्रेशन केलं आहे तिकीट होईल. तुम्ही सिस्टीम जनरेट होईल आणि टाइम ऑफ रजिस्ट्रेशन आता डेट आणि टाइम का तर मे बी असं होऊ शकतं की एका मुलाने एका मुलाचं नाव दिलं आणि दुसरा कोणतरी मुलगा आपल्याच कॉलेजचा त्यांनी पण त्याच मुलाचं नाव दिलं रेफरल म्हणून. तर त्या केसमध्ये एकच नाव दोघांनी दिल्यासारखं होतंय. तर त्या केसमध्ये ज्या मुलांनी सगळ्यात आधी ह्या तारखेनुसार आणि ह्या टाइमनुसार ज्या मुलांनी सगळ्यात आधी नाव दिलेलं आहे त्याचा तो क्लेम व्हॅलिड राहील. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी आधी नाव दिलंय कारण डुप्लिकेशन होऊ शकते या केसमध्ये तर ज्यांनी आधी नाव दिले त्याचा क्लेम व्हॅलिड होईल. तुम्हाला अर्न अँड लर्न मध्ये त्या मुलाला जायचंय की नाही ते सांगायचंय. डिपार्टमेंट तुमचं कुठलं आहे डिपार्टमेंट ते तिथे एंटर करायचंय आणि कॉन्टॅक्ट नंबर ऑफ करंट स्टुडंट. ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण तिथे येईल. ठीक आहे. नाऊ आय विल शेअर यू हाऊ टू रजिस्टर ऑन दॅट रेफरल पोर्टल. आता त्या रेफरल पोर्टलला तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं आय विल शो यू. शुभम शिंदे प्लीज म्यूट योरसेल्फ. शुभम. Namaste. In this video, I will demonstrate the process of referral portal registration and how to add engineering aspirants to get the referral benefits. Open the portal in any browser. The URL is referral.sweri.ac.in. If you are visiting the portal first time, then click the new user registration button to start the registration process. This will take you to the registration form.
where you need to select your college. Then you have to register with your PRN or enrollment number. That is, if you are engineering or B Pharmacy student, then you have to start registration with PRN number. And if you are a diploma engineering or diploma pharmacy student, then you have to start with enrollment number. Note that this portal is only for bona fide student of SVERI. The registration process is very simple. Here I have created a dummy PRN number to demonstrate the registration process. Here I will select Sri Vittal Education and Research Institute, College of Engineering, and I will enter the PRN number. If the PRN number is correct, it will fetch the record from the database and display the name registered with that PRN number. We have updated all the bona fide students' PRN and enrollment number in our database. Enter your email address. It may be your personal or official email address. To the given email, you will get an account activation link after successful registration. Click register to register the user. As mentioned earlier, you will receive an activation email from our portal to your registered email address to complete the registration process. Sometime the email will be listed in spam mail instead of inbox. Here I received this email in my inbox. Sometime it may be listed in spam mail. Kindly check the spam mail. Kindly open the email and then click the activation link to activate the account. This is the activation link to activate the account. This email is contain your email address and the password. If you by chance if you forgot the password, your password is available in this email. Once activation is successful, you are redirected to the login page to log in to add engineering aspirant details. Log in with your registered email address, the password. After successful login, you are landed on your account dashboard where you can start enrolling engineering aspirant details. Click the button Add Engineering Aspirants to start enrolling engineering aspirant details. Note that this enrollment is only for the student opted the mathematics subject as a compulsory subject. You need to answer the question like, does the student have mathematics in 12th science? If yes, the registration form will open for enrolling the engineering aspirant. Enter the engineering aspirant details as asked on the enrollment form. Aspirant name, address line 1, state Maharashtra, district Solapur, Tahsil Khandarpur, pin code 413304, and the junior college of where the aspirant is studying. And contact number of aspirant. If it is not there, you have to add their parents' number. I will add
Click submit button to enroll the engineering aspirant. Our portal will automatically record the date and time of registration so that if any other bona fide student refers the same engineering aspirant, then we will consider one who registered first on this portal. Here you can add any number of engineering aspirants to whom you want to refer by clicking add engineering aspirant. On the dashboard, you will see the list of engineering aspirants to whom you referred. Anytime you can visit this portal using the credential used during registration, and you can enroll engineering aspirants on your account. Note that in any case you've forgotten the password, it is available in the activation email link in your inbox. And every time you log in to the portal, we recommend you to use logout link to safely log out from the portal to maintain the privacy of your account. For any queries, you can reach me on my number given on the portal. Thank you. Refer the student and enjoy the benefits. So like this way you have to enroll yourself, म्हणजे तुमच्याकडे ज्या कोण रेफरल स्टुडंटची नाव आहेत तुम्हाला त्या रेफरल पोर्टलवर जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, तुम्हाला रेफरल पोर्टल जाऊन त्या स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करायचंय, नाव तिथं देऊन ठेवायचंय सो दॅट तो डाटा जनरेट होईल. कधीपर्यंत करायचं तर कॅपची लास्ट तारीख असेल तोपर्यंत करायचंय. आणि जेव्हा त्या मुलाचं ऍडमिशन होईल कन्फर्म तेव्हा यू विल गेट द बेनिफिट. किती रुपये बेनिफिट तर इफ द स्टुडंट इज फ्रॉम महाराष्ट्र यू विल गेट 2000 पर ऍडमिशन. जेवढे तुम्ही ऍडमिशन करताल तर तुम्ही ऍडमिट केलाय तो जर आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर यू विल गेट 5000 रुपीज पर ऍडमिशन. ठीक आहे. सो दिस इज द स्कीम. ओके, ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रेफरल पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जो व्हिडिओ आहे रेफरल पोर्टल रजिस्ट्रेशन कसं करायचं तो त्या पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो बघा. आणि रेफरल पोर्टलवर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला मेल येतो एक, म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक मेल येतो ऍक्टिव्हेट करायसाठी. तर तुम्हाला सिम्पली तुमचा जो मेल आयडी तुम्ही दिलेला आहे तुमचा पर्सनल असेल किंवा कॉलेजचा असेल, ठीक आहे, त्या मेल आयडीला एक लिंक आलेली असते. त्या लिंकला जाऊन तुम्हाला क्लिक करणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुमचं ते अकाउंट ऍक्टिव्हेट होईल रेफरल पोर्टलचं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्या केल्या तुम्हाला तुमची लिंक जाऊन बघणं इनबॉक्स मध्ये किंवा कधी कधी स्पॅम मध्ये जातो. स्पॅम किंवा इनबॉक्स मध्ये जाऊन तुम्हाला तो अकाउंटतून ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. एक ऍक्टिव्हेशन लिंक येते, ती जाऊन स्पॅम मध्ये असेल किंवा इनबॉक्स मध्ये असेल, इनबॉक्स मध्ये नसेल तर स्पॅम मध्ये असते, तिथं जाऊन फक्त तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं. जर सपोज इन केस तुम्ही फ्युचर मध्ये 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तुमचा पासवर्ड जर विसरला तर तुमचा जो पासवर्ड आहे तुमच्या ईमेल आयडीवर आलेला असतो. ठीक आहे, तो तिथून तुम्ही कधीही जाऊन चेक करून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुमचा क्लेम करू शकता. इथं कुणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. कोणाला याच्याबद्दल काही शंका असेल तर प्लीज विचारा. आताची जी रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे त्याची लिंक व्हिडिओची आय विल शेअर यू ऑन अ ग्रुप. ठीक आहे, ती तुम्ही आणखी एकदा बघून रेफरन्स घेऊ शकता त्याचा. इफ यू हॅव एनी डाऊट एनी क्वेरी रिगार्डिंग दिस यू कॅन आस्क. If you have any
query regarding this, you can ask me. If you have no any doubt, I will stop over here. And if याच्यानंतर पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काय अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता, किंवा कोणत्याही सब्जेक्ट टीचरला डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. आणि टेक्निकल काही तुम्हाला वेबसाईटचा काही एरर वगैरे आला तर दायडे सरांचा नंबर तिथं दिलेला आहे, त्यांना डायरेक्टली फोन करून तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. ओके, सो थँक्स फॉर द जॉइनिंग. I will share the details on a group. You just go through the details and take a benefit of this scheme. Okay. So I will stop here. Thanks for the